नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमृता इकडे चिकूला सांभाळत असते. खरं तर चिकूला सांभाळताना तिच्या नाकी नवलेले आहेत. तिला कळतच नाहीये की काय करू, कसं सांभाळू या चिकूला, म्हणून तिची चिडचिड होत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते, किती वेळ झाला रे, तुला किती वेळ घेऊन बसायचे, काय चाललंय, गप्पा बसा तू आता, असं म्हणत चिकूवरती ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र चिकू रडतच असतो. चिकू रडायचं थांबतच नाहीये. चिकूला काय झालंय हे अमृताला काही कळत नसतं आणि ती मात्र चिकूवरती ओरडत असते. तेव्हा तिथे पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते, अगं अमृता, किती वेळ झालं तू चिकूचे कपडे त्या वॉशिंग मशीनला लावून ठेवलेले आहेत, जा ना पटकन ते धुवून घे जा बरं, किती वेळ झालं, आणि प्रत्येक वेळेस हे का सांगायची वेळ येते, असं अमृताला ती बोलते. तेव्हा मात्र अमृता म्हणते की हो, अजून काही चिकूचे कपडे आहेत ते मी घेऊन जाते आणि त्यानंतर हे सगळं करता येईल, असं ती सांगते. तेव्हा चिकू रडत असतो आणि मग चिकूजवळ पौर्णिमा येते आणि चिकूला म्हणते, अरे चिकू, चिकू चिकू असं म्हणत त्याच्या जवळ जाते. तेव्हा चिकू जास्त रडायला सुरुवात करतो. तेव्हा अमृता म्हणते, आत्ता कुठे मी त्याला शांत केलं होतं आणि आता पुन्हा हा चिकू रडायला लागलेला आहे, काय करू मी नक्की, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा ती पुन्हा खेळणं घेते आणि चिकूला खेळवत असते. त्यासोबतच इकडे मग चिकूला उचलते, कडेवर घेते आणि मग कपडे लावण्यासाठी वॉशिंग मशीनकडे येत असते. तिने एवढा मोठा पसारा तिथे घालून ठेवलेला असतो की इकडे कळतच नाहीये पौर्णिमाला की काय बोलायचं, हिला इतका राडाही नाही घालून ठेवलाय असं पौर्णिमा म्हणू लागते. तेव्हा मात्र चिकूला पुन्हा ती रडवते. चिकूला पौर्णिमाला पाहिलं की चिकूला रडू येत असतं. पौर्णिमा म्हणत असते की अगं अमृता, काय चाललंय तुझं, हे किती पसारा केलायस, काय केलंयस हे सगळं, तू कळतंय का तुला, असं अमृताला ती सांगत असते. परंतु अमृताला काही सुधरतच नसतं, काय करू आणि कसं करू. मग ती कपडे घेऊन येते. म्हणते, अगं संदीपला पुन्हा 2 तासांनी जायचं आहे, म्हणून मला हे कपडे त्याचे धुवायचे होते, तू आवर बरं पटकन. अमृता म्हणते, हो मी मशीनच लावते. चिकूला कडेवर उचलून घेतलेलं असतं, कारण दिवसभर चिकूला सांभाळून त्याच्या मागे पळापळ करून अमृताच्या खरं तर नाकी 9 आलेले असतात. तिला कळतच नसतं की काय करू आणि कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करू. चिकू मात्र रडत असतो. चिकूला ती बजावत असते, आता रडायचं नाही, इथं बसून राहा शांत. मग कपड्याचा ढीग असतो त्याच्या पलीकडे ती चिकूला बसवते आणि त्याला म्हणते की अजिबात हालायचं नाही इथून. चिकू बिचारा तिथे बसलेला असतो. बाहेरून कावेरी हे सगळं पाहत असते. कावेरी म्हणते की आता मी दाखवून देते ह्या अमृताला नक्की मी काय करू शकते, असं कावेरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि अमृता कपडे मशीनला टाकत असते. चिकूला कावेरी म्हणत असते, काळजी करू नको, काहीच तास उरलेत बाळा, तुझी खरी आई तुझ्या बरोबर असेल, या सगळ्या त्रासातून तुला अगदी सुखरूप अशी सांभाळते, माहितीये ना तुला, तुला अजिबात काही होऊ देत नाहीये. कावेरी रागानेच अमृताकडे पाहत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की अमृता, लवकरच तुझा पर्दाफाश होणार आहे. तर इकडे आता धर्माधिकारी यांच्या घरी महिला व बालविकास कल्याण विभागाकडून काही अधिकारी आलेले असतात. त्यांना आलेले पाहून मा इकडे विचारते की तुम्ही इथे. तेव्हा ते सांगतात की या घरामध्ये एक छोटं बाळ आहे आणि त्याची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तर दिलेली आहे आणि त्या बाळाला नीट सांभाळत नाहीत, हे आम्हाला कंप्लेंट आलेली आहे. यमुना तिथे येते आणि यमुना म्हणू लागते की आत्ता मला कळलेलं आहे हे सगळं कोणामुळे झालेलं आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे घडलेल्या आहेत ते म्हणजे कोण आहे, असं यमुना म्हणते. तेव्हा मा म्हणते की शांत व्हा दे, एवढं सगळं करायची काहीच गरज नाही, असं मा तिला सांगू लागते. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कावेरी तिथे उभी असते. कावेरीला माहिती असतं की कावेरीने काय केलेलं आहे. तेव्हा यमुनाला माने शांत केलेलं आहे. यमुना मात्र बोलायला सुरुवात करतच असते आणि तेव्हाच यमुना जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र तिकडे ते म्हणतात की आम्हाला तो मुलगा कुठे आहे तो दाखवा, आम्हाला त्याला भेटायचं आहे. मग अमृताला बोलवलं जातं. मा अमृताला आवाज देते आणि मग मा सांगू लागते की अहो ही त्याची आईच आहे, खूप छान सांभाळते, दिवसभर त्याच्याबरोबरच असते. ते म्हणतात की आम्हाला काही माहीत नाहीये, आम्हाला सांगा नक्की कुठं आहे, नक्की ते बाळ कुठं आहे, आम्हाला त्या बाळाला बघायचंय, त्या बाळाचा नीट सांभाळ केला जातो का हे आम्हाला पाहायचं आहे. तेव्हा मात्र मा इकडे म्हणत असतात की हो हो नक्कीच. अमृता, अगं चिकू कुठं आहे बरं, घेऊन ये त्याला, असं म्हणत अमृताला त्या बोलवतात. अमृता तिथं आलेली असते. तिची ओळख करून दिल्यानंतर नमस्कार करते. मा सुद्धा सांगू लागतात की हो, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप छान सांभाळते. मान्य, माझा मुलगा उदयची ही दुसरी बायको आहे, पण चिकूला स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणेच ती सांभाळत आहे, चिकूची आईच आहे. मला खूप कौतुक वाटत असतं, म्हणून मा एवढं कौतुकाने तिचं सगळं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की बघितलं का, मी तुम्हाला खरंच सांगत आहे. तेव्हा ते म्हणतात की हे सगळं आम्हाला माहिती आहे, आम्हाला काहीही झालं तरी त्या मुलाला भेटायचं आहे, तो कुठं आहे ते सांगा. आणि त्याचबरोबर
हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र मा म्हणते की हो, तुम्हाला मी घेऊनच जाते तिकडे, असं मा सांगत आहे. तेव्हा मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की हो, नक्कीच. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा रूममध्ये घेऊन येतात. तिथे उदय असतो. उदय म्हणतो की काय झालं? अमृता म्हणते की चिकू कुठे आहे? उदय म्हणतो चिकू नाही आहे इथे. आता मात्र धक्का बसलेला असतो. मग चिकू गेला कुठे? तेव्हा मा म्हणते की म्हणजे? तेव्हा अमृता म्हणते इथेच तर होता ना चिकू, चिकू कुठे गेला मग? असं अमृता विचारू लागते. उदयला मात्र कळतच नाहीये की नक्की काय झालेलं आहे. ते म्हणतात की अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं? तुम्हाला तुमचं मूल कुठे ते माहिती नाहीये आणि तुम्ही दिवसभर कशा सांभाळता त्यांना? असं ते बोलत आहेत. तेव्हा मा म्हणते की इथेच कुठेतरी असेल, आमचं घर खूप मोठं आहे ना, चला मी तुम्हाला घेऊन जाते तिकडे, असं मा सांगू लागते. तेव्हा मात्र आता चिकूला घेऊन चिकूला शोधण्यासाठी सगळे बाहेर पडतात. तेव्हा मात्र आता सगळेच तिथं आहेत. आता चिकूच्या बाबतीत काय झाले हे मात्र पौर्णिमाला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर पौर्णिमाला जेव्हा हे सगळं माहिती आहे तेव्हा मात्र इकडे आता पौर्णिमा त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथे शोधायला येतात. कारण पौर्णिमाला आठवतं, पौर्णिमा म्हणते की चिकू वॉशिंग मशीन जवळ होता असं म्हणतच आता पौर्णिमा आणि घरातले सगळे शोधाशोध करू लागतात. नक्की चिकू कुठं होता, काय झालेलं आहे, चिकूच्या बाबतीत काही विपरीत तर घडलेलं नाही ना, असं सगळं बोलणं सुरू आहे. आणि मग सगळे धावत येतात. कारण पौर्णिमा अचानक वॉशिंग मशीनकडे का आली हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. आणि तिथं आल्यानंतर वॉशिंग मशीन सुरू केलेली असते. पौर्णिमा सांगते की अगं अमृता, मगाशी चिकू इथं होता ना, वॉशिंग मशीनच्या जवळ खेळत होता, आपण पाहिलं होतं, माहिती आहे ना तुला? मग हे सगळं काय झालंय नक्की सांग बरं मला. ह्या गोष्टी बोलल्यानंतर मात्र इकडे मा विचारू लागते. तरीही आता कळत नसतं की काय घडत आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. आणि तेव्हा मात्र आता अमृता आणि त्याचबरोबर उदयला विचारलं जातं चिकू कुठे आहे? मशीन तर इथे चालू केलेली आहे, या मशीनमध्ये काही बिघाड झाला किंवा या मशीनमध्ये तर चिकू गेला नाहीये ना, असं पौर्णिमा सांगू लागते. आणि आता मात्र धक्का बसलेला असतो. मा म्हणते काय, वॉशिंग मशीनमध्ये चिकू? आता सगळेजण धक्का बसल्यासारखेच पाहत असतात. काय झालं असेल नक्की, चिकूच्या बाबतीत काय झालं असेल, आत्ताच्या आत्ता ही मशीन बंद करा, नक्की काय घडत असेल, असं म्हणत सगळेजण शोधाशोध करू लागलेले आहेत. चिकूच्या बाबतीत काही विपरीत तर घडलेलं नाहीये ना, हा प्रश्न सगळ्यांना असतो आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे आता मशीन बंद केली जाते. उदय आणि अमृता दोघं जण त्या मशीनमधली कपडे बाहेर काढत असतात. आणि आता सगळेजण पाहत असतात की काय झालं नक्की, गोष्टी का अशा एवढ्या पुढे गेलेल्या आहेत, का कळत नाहीये, हा प्रश्न पडलेला असतो. मा म्हणत असते चिकू कुठे आहे अमृता, सांग मला, आत्ताच्या आत्ता सांग. तेव्हा अमृता म्हणते की नाही माहिती मला, मला नाही माहिती कुठे आहे चिकू, असं अमृता सांगते. तेव्हा मात्र मा म्हणत असतात की कसं शक्य आहे, चिकू कुठे आहे हे तुला माहीत नाहीये? अगं पण तू चिकू बरोबरच होती ना, मगाशी तर बाहेर त्याच्याबरोबर गाडी गाडी खेळत होती, मग नंतर कुठे गेला चिकू, काय झालंय, असं मा ओरडून ओरडून तिला विचारत आहेत. पण अमृताला मात्र त्याचं उत्तरच देता येत नाही. कारण तिला माहीतच नाहीये की चिकू कुठं आहे, चिकूच्या बाबतीत काय घडलेलं आहे. आणि ते पौर्णिमा म्हणत असते की बरं झालं, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये तर चिकू नाहीये, म्हणजे एवढी भयानक अशी गोष्ट घडलेली आहे की चिकूला अक्षरशः वॉशिंग मशीनमध्ये अमृताने टाकले की काय, असं तिला स्वतःलाच तिच्यावरती विश्वास नाहीये. म्हणून तर तिने वॉशिंग मशीन बंद केली आणि त्या क्षणी शोधाशोध सुरू केलेली असते. मा म्हणते चला सगळीकडे शोधूया. यमुना, पौर्णिमा तुम्ही वरच्या साईडला बघा, उदय तू त्या बाजूला बघ. सगळेजण शोधायला सुरुवात करतात. आणि त्याचबरोबर सगळेजण म्हणत असतात की कुठे असेल चिकू, काय झालं असेल चिकूचं, असं सगळेजण बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटकडून आलेली लोकं सुद्धा म्हणत असतात की काय आहे ही अशी कशी आई आहे, तुम्ही तर सांगताय ना ती आई आहे आणि ती छान सांभाळते, मग काय झालंय, म्हणजे याचा अर्थ काय आहे, असं ते विचारू लागतात. तेव्हा मात्र इकडे कावेरीला आठवत असतं की काय झालेलं असतं. कारण काहीच तास उरलेले आहेत आणि चिकू आपल्याकडे कसा येणार हे कावेरीला कळत नव्हतं. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी आणि यश या दोघांनी मिळून हा सगळा प्लॅन केलेला असतो. कावेरी आणि यशने हे सगळं ठरवलेलं असतं. यश म्हणतो की आपण करूया व्यवस्थित. आणि मग चिकूला घेऊन कावेरी आलेली असते. कारण त्या वॉशिंग मशीनच्या तिथं चिकू होता. यश म्हणतो की बघूया आणि यश चिकूला घेऊन बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा कावेरी म्हणते नक्की जमेल ना यश? तेव्हा यश सांगतो की हो नक्की जमणार आहे, काळजी करू नका तुम्ही, कारण आपल्याकडे काहीच तास उरलेले आहेत आणि आता तुमचा चिकू हा तुमच्यासोबत असणार आहे, असं सुद्धा यशने आवर्जून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इकडे
आता कावेरी मा सगळेजण इथं आहेत. आता मात्र कावेरी एक शब्दही बोलत नाही, कोणाला काहीच कळू देत नाही. अमृताची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे. अमृताला कळतच नाहीये की चिकू कुठं आहे, नक्की चिकूच्या बाबतीत काय झालेलं आहे. आलेले अधिकारी प्रश्नावर प्रश्न विचारत आहेत. नक्की चिकू कुठं असेल हा प्रश्न सगळ्यांना असतो. सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली आहे. चिकू कुठेच सापडत नाहीये. पौर्णिमा म्हणत असते की काय केलं असेल हे अमृताने, सांभाळत तर असेल ना नीट, मग कुठं गेला चिकू, अमृता तर सांभाळत होती त्याला, मग काय झालं चिकूच्या बाबतीत, असं त्यांचं बोलणं चालूच आहे. इकडे मा त्याचबरोबर अमृता सगळेजण शोधाशोध करून येतात. आणि त्याचबरोबर इकडे सगळे शोधाशोध करून आल्यानंतर कावेरी यशला फोन करते आणि सांगू लागते की चिकूला घेऊन आत या. आता कावेरीने यशला चिकूला घेऊन आत यायला सांगितल्याबरोबर कावेरी यशला घेऊन यायला सांगते. चिकू आत घेतो आणि तोपर्यंत इकडे ते अधिकारी म्हणत असतात की अहो काय चाललंय हे सगळं तुमचं, तुम्हाला कळतंय का, काय गोष्टी होऊन बसलेल्या आहेत, लक्षात येते का, असं ते बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. नक्की काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय, कोणाला काहीच कळत नसतं. आता मात्र मा म्हणत असते की यश तुझ्याकडे चिकू होता, मग तू सांगून का गेला नाहीस. तेव्हा मात्र इकडे माला यश म्हणून तुम्हाला कावेरीनेच दिलं होतं. आता मात्र जाम भडकते मा, कारण माला माहिती असतं की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तेव्हा मा म्हणते तुला माहिती होतं यश चिकूला घेऊन गेला, तर तू का सांगितलं नाही. तेव्हा इकडे कावेरी पुढे येते. माला ऑलरेडी राग आलेला असतो की हिने असं का केलं, कारण या सगळ्याचा अर्थ काय आहे असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर मा ओरडायला सुरुवात करते, सांग ना मला काय आहे या सगळ्याचा अर्थ, असं ती बोलते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की मला सांगा मा, ही अशी कशी आई आहे, यश तुमच्याकडे चिकू किती वेळ झाला आहे. तेव्हा यश सांगतो की हो साधारण 1 तास होऊन गेला असेल. मग कावेरी म्हणू लागते 1 तास झालं, जर आईला माहीतच नाहीये की तिचं एवढंसं बाळ कुठं आहे, मग तुम्ही कशी काय जबाबदारी देऊ शकता तिच्यावरती. अमृता किती निष्काळजी आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता जसं तुम्ही यशला प्रश्न विचारले तसे मी तुम्हाला विचारते की असं का. तेव्हा मात्र ती अमृताकडे येते आणि अमृताला म्हणते की तुला माहित होतं का चिकू कुठं आहे ते, मग असं कसं तू त्याला एकटं सोडलंस, का तुला वाटलं नाहीये की चिकू कुठं आहे, कुठे गेला असेल, काय झालं असेल, का तुझ्या डोक्यात आलेलं नाही. असे अनेक प्रश्न आता तिला पडलेले असतात. ते प्रश्न ती इकडे विचारते. आणि तेव्हा मात्र इकडे यश आणि कावेरी दोघंही आता तिथं बोलत असतात. कावेरी म्हणत असते मग मा तुम्ही असं का केलं सांगा ना मला, म्हणजे त्या क्षणी तुम्हाला वाटलं की चिकूची जबाबदारी अमृताकडे द्यायची. पण वेलफेअर डिपार्टमेंटचे जे साहेब आलेले आहेत त्यांना कावेरी सांगू लागते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, चिकू माझ्या बालमैत्रिणीचा मुलगा, आम्ही इकडे येत होतो पुण्याला, तेव्हा गाडीचा अपघात झाला आणि त्यावेळेस माझ्या बालमैत्रिणीने शेवटच्या क्षणी माझ्याकडनं वचन घेतलं की चिकूचा मी आई म्हणून सांभाळ करावा. परंतु जेव्हा या गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र इकडे तेव्हा कधीच कोणाला वाटलं नाही माझा या घराशी जो संबंध आलेला आहे तो चिकूमुळे आलेला आहे, कारण या घराशी माझं नातं जोडलेलं आहे ते चिकूमुळे जोडलेलं आहे. तेव्हा यश सुद्धा समोर येतो आणि यशही सांगू लागतो की हो त्यांचं या घराशी जे नातं जोडलेलं आहे ते चिकूमुळेच जोडलं गेलेलं आहे, असं यशने सुद्धा तेवढ्याच स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मग यश विचारतो पौर्णिमाला, पौर्णिमा काकू सांग मला, म्हणजे तुला कधी असा डाऊट आला का, म्हणजे इतके दिवस झालं कावेरी चिकूला सांभाळत होत्या, तुला कधी असं वाटलं का की त्या व्यवस्थित सांभाळत नाहीत. तेव्हा ती म्हणते नाही. मग यश यमुनाला विचारतो तुला वाटलं का कधी असं चिकूच्या बाबतीत कावेरी निष्काळजी आहे. तेव्हा यमुना पण सांगते की नाही. तेव्हा माला तो विचारतो, मा पण नाही म्हणून सांगते. मग का कावेरीकडून जबाबदारी काढून तुम्हाला दुसरं कोणाकडे तरी द्यायचे असं यश विचारू लागतो. तेव्हा मात्र त्या सगळ्यांच्या समोर खरं खोटं यशने तर आणलेलं आहे, परंतु या सगळ्याचे काय परिणाम होणार आहेत ते मात्र खूपच विचित्र असतं. तेव्हा मा म्हणते मान्य आहे मला. मग कावेरी चिकूला घेते आणि उदयकडे देते आणि उदयला म्हणते घ्या. तेव्हा मा समोर येते आणि सांगते की हा चिकूचा बाबा. तेव्हा कावेरी म्हणते सांगा तुम्हाला असं कधी वाटलं का की चिकूला घेऊन खेळवावं, तुम्ही माझ्याकडे आधी आलात, माझ्याकडून चिकूला घेतलं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी विचारते तुम्हाला कधीतरी तुमच्या डोळ्यात वाटतं का हो की आपण चिकूबरोबर खेळलं पाहिजे, त्याला लळा लावला पाहिजे, रात्रीच्या वेळी जेव्हा चिकू रडतो तेव्हा तुम्ही कधी आलात काळजीने धावत, विचारलं मला येऊन की चिकूला काय झालंय. मग आता तुम्हाला काय वाटतं,
म्हणजे आजच तुम्हाला असं का वाटायला लागले की चिकूची जबाबदारी घेतली पाहिजे? पण जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे तर तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इकडे मा म्हणते की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, कुणी काहीही म्हणालं तरीही मी चिकूची आजी आहे आणि इथून पुढे चिकूची जबाबदारी मीच घेणार. चालेल ना तुम्हाला? असं मुद्दामहूनच मा विचारू लागते. तेव्हा मात्र ते म्हणतात की काहीच हरकत नाही, तुम्ही घ्यायला तयार आहात ना? मग इकडे यश आणि कावेरी यांचंही बोलणं सुरू आहे. उदय मात्र तिथे असतो. मा म्हणते की हे घे उदय, चिकूला घेऊन बस तू, आपल्याला औक्षण करायचं आहे. तेव्हा कावेरी तिथं औक्षणाचं ताट तयार करत असते आणि आयतं औक्षणाचं ताट तयार केल्यानंतर अमृता येते आणि अमृता ते औक्षणाचं ताट घेऊन जायला लागलेली असते आणि सांगू लागते की हे बघ, तुला वाटत असेल पण हे सगळं जे काय आहे ते माझ्या हक्काचं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं माझ्या हक्काचं असल्यामुळंच इथे फक्त माझंच आहे, माझा चिकूवरती पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आता चिकूचं औक्षणसुद्धा मीच करणार आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र कावेरी तिच्याकडे पाहतच राहते, कारण कावेरीला कळत नाही आहे की आता काय उत्तर देऊ म्हणजे हिला समजेल. म्हणून कावेरी शांतपणे तिच्याकडे पाहत असते. आता ऑप्शनच उरलेला नसतो आणि मग अमृता म्हणते की बघ, माझ्याकडे चिकू असेल, पण यशने कावेरीला शब्द दिलेला आहे की 12 तास उरलेले आहेत, या 12 तासांमध्ये मी चिकूला तुम्हाला मिळवून देईल, असं यशने शब्द दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.